अधीरा आता काय झालंय तुला रडायला? अधीरा मी तुझ्याशी बोलतोय, काय झालंय मला सांग. पिंट्या दादा खूप चिडलाय माझ्यावर. माझ्याशी बोलत नाहीये तो नीट. का चिडलाय आणि पिंट्या दादा? आपण वेगळे राहण्याच्या डिसिजन साठी तो फॉर नाहीच आहे, पण आज जे काही घडलं ना ते त्याला अजिबात आवडलं नाहीये म्हणून. नाहीच आवडणार. आणि इफ यू रिमेंबर मी सुद्धा तुझ्या डिसिजनच्या फेवर मध्ये नव्हतो अधीरा, म्हणूनच मी तुला थांबवत असतो का. पण तू माझं ऐकतच नाहीस. मला सांग, ह्या आधी आपल्या घरात भांडणं नाही झाली आहेत का? अगं घर आहे, भांड्याला भांडे लागणारच, भांडणं होणारच. पण त्यामुळे ती भांडणं काय आपण सतत डोक्यात ठेवणार आहोत का? शांतपणे मिटवण्याचा प्रयत्न करतो आपण भांडण. अधीरा, बाबांना नेहमी म्हणतात, एक जण चिडला ना तर दुसऱ्याने शांत राहायचं. कारण जर दोघंही चिडले ना तर भांडण अजून चिघळतं. आणि आताही तेच झालंय, भांडण खूप चिघळलंय. म्हणून ना मी तुला दरवेळी थांबवत असतो. आजपर्यंत या घरातली भांडणं कधीच घराबाहेर गेली नाहीयेत. आताही गेली नसती. पण तू काय केलंस? वेगळा राहायचा एक इम्पल्सिव्ह डिसिजन घेऊन टाकलास. अगं डिसिजन घेतलास ते तर वाईटच होतं. पण त्यामध्ये तू ताईला सुद्धा इन्क्लूड केलंस ग. आणि सरळ बॅग भरायला लागलीस. मला ना कळत नाहीये तुला एवढी घाई का असते दरवेळी. बघतेस ना आता तुझ्या डिसिजनचे परिणाम. आय कांट बिलीव्ह दिस. तू मला समजून घ्यायच्या ऐवजी मलाच बोलतोयस. तू माझ्यावर चिडतोयस. चिडू नको तर काय करू सांग. तू जरा शहाणपणा केला नसतास ना तर सगळं खूप नॉर्मल राहिलं असतं. इनफॅक्ट सगळं नॉर्मल झालंही असतं. ऐक, कुठल्या जगात राहतोयस तू? काही नीट चाललं नव्हतं. पेशन्स नावाची गोष्ट असते यार, ती माझी संपली होती. तुला कळत का नाहीये? तुला दिसतं ना आई माझ्याशी कसं वागतात. रोज माझ्याशी भांडतात. त्यांना रोज काहीतरी प्रॉब्लेम असतो. रोज माझा इन्सल्ट करतात. तू बघतोस ना, ऐकतोस ना मी किती सफर करत होते. दिसत होता ना तुला? तू बघतो मी, म्हणूनच तुला प्रोटेक्ट करत होतो. नॉट जस्ट मी, बाबा आणि सुष्मिता सुद्धा तुला प्रोटेक्ट करत होते. अधीरा, तुला माहितीये का, मुळात हा प्रॉब्लेमच नाहीये. प्रॉब्लेम हा आहे की तू परस्पर नंदुताईकडे गेलीस. सिरियसली अधीरा, तू ना तिला मध्ये घेऊन फार मोठी चूक केली आहेस. उलट अशा वेळेसच आपण स्पष्ट बोलायला पाहिजे ना. हो, तुझं बरोबर आहे असं म्हणायचं. का जरा विचार कर, यापेक्षा या पद्धतीने विचार करून बघ, हे करू नकोस, हे कर, हे सांगायचं. तुम्ही ना स्वानंदी मॅडम, चुकीच्या वेळेस तुम्ही तिला पाठिंबा दिला. एक तर तुम्ही ना यामध्ये पडायलाच नको होतं. मी मध्ये नव्हते पडले त्यांच्या. पण मग काही बोलायचंच नव्हतं ना. अहो पण आता ती तो तिचा आणि तिच्या सासू मधला प्रश्न आहे. तिचे आणि तिच्या सासूचे वैचारिक मतभेद आहेत. कोणी तिला छळत नाहीये. आणि त्या एक सोडल्या तर बाकी सगळेजण तिच्याशी अत्यंत चांगलंच वागतायत ना. आणि त्या एका व्यक्तीशी कसं डील करायचं हे तिचं तिला शिकू दे. तुम्ही काही मध्ये बोलायलाच नको होतं खरं तर. अहो पण आता त्यांच्यात काही प्रॉब्लेम झाला तर आपण सोडून द्यायचंय का आपल्या भावंडांना? मी आता सोडून द्यायचं असं कुठे म्हणालोय का? मला इतकंच म्हणायचं आहे की योग्य काय अयोग्य काय हे त्यांना कळतं. रोहन आणि अधीरा दोघे लहान नाहीयेत आता. एक तर त्या रोहनला विचारायला ना या सगळ्याची भीती असणार, म्हणूनच तो तिला नाही म्हणत होता. म्हणूनच तो तिला सांगत होता की आपण या लग्नाचा विचारच नको करायला. पण हिनं तेव्हा काय केलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता तक्रार करून काय फायदा आहे? त्यांचे मोठे बहीण भाऊ म्हणून आपण त्यांना कमीत कमी त्रास कसा होईल, ते त्यांच्या संसारात सुखी कसे राहतील, आनंदी कसे राहतील याचा नक्की प्रयत्न करू. पण शेवटी संसार त्यांना करायचा आहे. हे असं किती दिवस चालणार? आणि बारीक सारीक गोष्टीमध्ये जर आदिराने डोकं फिरून घेतलं स्वतःचं तर कसं होणार? आणि काही झालं तरी सुद्धा घर सोडणं हा पर्यायच मला मान्य नाही. खूप सोपं आहे ते. खरं म्हणजे एकत्र राहून निभावून दाखवायला पाहिजे. हेच करायचं होतं तर लग्न कशाला करायचं? ओके 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 थांबा थांबा थांबा, थोडा ब्रेक घ्या. मला कळतंय तुमचं म्हणणं, पण तुम्ही आता एवढा नका त्रास करून घेऊ. कारण स्ट्रेस आला की बीपी वाढतं ना मग आपलं. मला माहितीये मी शांतच आहे. अहो पण मग आता मी काय करू? हे सगळं असं तुमच्यापर्यंत येऊ नये, तुम्हाला त्रास होऊ नये यासाठी मी काळजी करत असते. पण मग अशा काहीतरी गोष्टी होतात की तुम्हाला होतोच त्रास त्याचा. मग हो, आणि आपण तो वाढवतो. असो, तुम्ही वेळेवर जेवून घ्या. आता खाण्याच्या जरा बऱ्याच सवयी लागतायत त्या फॉलो करा. या गोष्टीचा परिणाम त्याच्यावर होऊ देऊ नका. अरे वा, एवढ्या सगळ्यामध्ये माझं शेड्यूल आणि हेल्दी खाण्याची आठवण करून द्यायला विसरलं नाहीत तुम्ही. हो, कारण माझा मित्र माझ्याशी भांडायला कायम फिट राहायला पाहिजे असं वाटतं मला.
आज माझ्यामुळे तुमची खूप चिडचिड झाली, पण पुन्हा असं नाही होणार याची सगळी काळजी घेईन मी. सॉरी. मी चूक केली रो. यू नो व्हॉट, नंदूताईच मला कधी कधी तुझ्यापेक्षा जास्त सपोर्ट करते म्हणून मी गेले होते तिच्याकडे. आणि यावेळी सुद्धा मला तिने सपोर्ट केला. माझ्या बाजूने बोलली तरी, माझ्या बाजूने विचार तरी मांडले तिने. यार तुझ्यासारखं मला चुकीचं नाही ठरवलं नेहमीप्रमाणे. धीरा, तुला का कळत नाहीये? अगं, मुद्दा चुकीचा असल्याचा किंवा बरोबर असल्याचा नाहीच आहे. मुद्दा हा आहे ना की तू ताईला मध्ये आणलंयस. तुला कळते का, ह्या सगळ्याचे परिणाम ताईला भोगावे लागणार आहेत. आणि ताईनी ऑनेस्टली तिचं मत आईला ऐकवलं जरी असेल ना, तरी ते तिला नाहीच पटणार आणि नसेलच पटलं म्हणूनच ती तुझ्या घरी गेली आहे. आता ह्यामध्ये ना ताईला भुर्दंड भोगावा लागणार आहे का सगळा? तुझ्या घरच्यांसमोर काय बोलेल, काय सांगेल हेही सांगता येत नाही. म्हणजे तुला कळतंय का, ह्या सगळ्यामध्ये ना नंदूताईलाच प्रॉब्लेम होणार आहे. मग मला सांग, मी कोणाशी बोलायला हवं होतं? ऑफकोर्स माझ्याशी बोलायला हवं होतंस. बोलले ना मी तुझ्याशी, सारखीच बोलते मी. त्या नेहमीच असं करतात आणि मग ते वाढत जातं. यू नो व्हॉट, त्यांचा हाच पॅटर्न झाला. तुला कळत नाहीये का? मला कळतंय, मला सगळं कळतंय. पण आता मला इतकंच हवंय की हे प्रकरण आत्ताच मिटावं. उगाच आईने तिथे ताईसाठी अजून प्रॉब्लेम्स क्रिएट करू नयेत. बाबा गेलेत ना तिला आणायला, तिच्यासोबत गप्प घरी यावं, कारण ह्यातच सगळ्यांचं भलं आहे. अरे बापरे, एवढी पूर्ण तर मी स्वतःला कधी पाहिलंच नाही. ती एवढंच पाहिलं आमच्याकडे एवढंसा जारचा. काय छान दिसते साडी तुमच्यावर. रंगही अगदी खुलून दिसतोय. हा, हो ना, थँक्यू थँक्यू. काय झालं, साडी आवडली नाही का तुम्हाला? नाही नाही नाही, आवडली ना. इतकी छान साडी आहे, महागातली पण आहे. मी जपून ठेवीन, माझ्याकडे नाही आहे अशी साडी. हो, पण त्यात काय एवढं, मी अजून साड्या देईन तुम्हाला. हा, काळजीच करू नका तुम्ही. काय झालं? काय नाही. इथे बघा तरी. मुलं हो. वाह, या या इथे बसा बसा. या, बोला. काय बोलायचं आता. बघा, मी एवढं तुमच्याकडे इथे येऊन राहिले. स्वानंदीला बघितलं, भांडून गेली ती, फिरकली सुद्धा नाहीये इकडे. काय नाही हो, काळजीच नाहीये माझ्या मुलांना. माझ्या मुलांना नाहीये, स्वानंदीला तर नाहीच नाहीये. जाऊ देऊ मंदाताई, अहो नका काळजी करू, मी आहे ना तुमच्या बरोबर. हा, आणि शेवटी मुलं आहेत ती. हे बघा, तुमची मुलगी माझी सून आहे, माझी मुलगी तुमची सून आहे की नाही. मग आता त्यांना नाही कळत, पण मग आपण त्यांना योग्य मार्ग दाखवायचा ना. अहो, आपण ठीक दाखवू हो मार्ग, पण आजकालची मुलं ऐकतील तर ना. मग आपणच असं वागायचं की त्यांना ऐकावंच लागेल. काय करायचं म्हणजे? सांगेन आरामात. आत्ता झालात की नाही? हा, काय नाहीये, निवांतपणे बोलू आपण. आता ना तुम्ही आराम करा जरा.